मला असं वाटतं ना, त्याचं नाव काय असेल? त्याचं नाव यशोधन असेल. करेक्ट. करेक्ट करेक्ट. यशोधन नाव असेल त्याचं असं वाटतं. बाई पण आडनाव काय असेल? काय? चुगे. नाव किती भारी असलं तरी आडनाव काय? जसे नाव यशोधन, आडनाव चुगे. अरे अरे काय झालं? नाही बाई ते एक सांगायचं होतं ते राहिलं. हो माहितीये मला. परीचे बाबा, तिला कार्टुनिंगची ऑफर आली आहे ना. झालं माझं आनंदीशी बोलणं. मी म्हंटल परीला तू जा खरंच जा आणि काहीतरी नवीन शिकून ये, नाही का? नाही वेगळं आहे. मग बाई मी रात्रीचं ब्रश करायला सुरुवात केली. काय? मी भरून पावलो रे. तर सांगतोयस काय? आणि काय आहे, आपल्याला सोडून गेल्यानंतर आपली एक्स गर्लफ्रेंड आपल्याला जास्त सुंदर वाटायला लागते ना, तसं झालंय तुझं. बाई तुला हवं ते समज, पण ऐक ना पुढचं. बोल ना. एक डाऊट होता. ते रबर बँड लावलेला ब्रश माझा आहे का न लावलेला? परत सांग. तू माझा ब्रश वापरलास? बाई सांग तर कुठला? न लावलेला माझा होता. ओ अरे शे. ओ गॉड, नो नो नो, तू माझा ब्रश वापरलायस? अरे भाई काय करू आता, माझा कलर डिस्प्ले गेलाय डोळ्यांचा, काय करणार? अरे पण मेंदू शाबूत आहे ना, 1000 वेळा सांगितलंय यार तुला कसं लक्षात राहत नाही यार. शी बाबा हट. आणि तू माझा ब्रश वापरलायस म्हणजे ब्रशचे केस सगळे असे वेगवेगळ्या दिशांना गेलेले असणार, त्यातून परत नीट तू धुत नाहीस. आता काही असो, मी तिथे कधी येईन, उद्याच्या उद्या नवीन ब्रश तिथे आलेला पाहिजे, कळलं? आणि त्या दुसऱ्या ब्रशला हात लावायचा नाही, त्याचं पॅकेटच फोडायचं नाही, कळलं ना? न फोडता तो तसाच्या तसा ठेवून द्यायचा, कळलं? टूथब्रश पासून मराठी साहित्यापर्यंत सगळ्या गोष्टींची वाट लावण्यासाठी जन्म झालेला आहे तुझा, कळलं का? अक्कल शून्य माणसा. बाई बोलत राहा, थांबू नको, बोलत राहा. नाही मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी, त्यामुळे मी फोन ठेवतोय आणि तूही बोलायचं नाहीस माझ्याशी, कळलं ना? जोपर्यंत घरात नवीन टूथब्रश येत नाही तोपर्यंत मला फोन करायचा नाही. बाय, गुड नाईट. अरे यार, अजून थोडा वेळ बोलला असतं तर झोप लागली असती. आणि बप्पा बाई तू व्हिडिओ रेकॉर्ड कर ना, तुला मगाशी सांगितलं होतं ना बाई. अरे साहिल भाईला कसं कळणार प्रपोज केलंय की नाही ते? तू कर, रेकॉर्ड कर. हा, रिकाम्या जागा भरा बाई. तेच शाळेत असताना आपल्याला जमलं नाही, कारण शाळेत असताना आपण खूप मस्ती करायचो ना. एकदम बाई रिस्पेक्ट होता बाई आपल्याला, म्हणजे मस्ती करण्याच्या बाबतीत. त्यानंतर कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये तर आतमध्ये जायचोच नाही, मी बाहेरच सगळे राडे करत बसायचो. मी नडला तर तोडला असा वाला पप्या. रग होती ना अंगात. एकेका वेळेस 20-20 लोकांना मारायचो. हा बाप्पा, आठवते? हो भाई. तेव्हा तशी इमेज तयार झाली होती. दरारा होता. रिस्पेक्ट करायचे. कुणाला काही प्रॉब्लेम असेल ना तर पप्या भाईकडे यायचे. आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर आपण नाही जायचो, पण कुणाला काही प्रॉब्लेम असेल, कुणाला नडायचं असेल तर पहिले पप्या भाईकडे यायचे. ती इमेज झाली. नंतर कॉलेजच्या बाहेर पडलो, नोकरी काही मिळाली नाही. मग वेगवेगळ्या पक्षांबरोबर कामं केली, समाजसेवा केली. कुणाला काही प्रॉब्लेम झाला तर परत आहेच पप्या भाई. चाळीमध्ये इमेज झाली, मदतीला धावून जाणारा पप्या. आपल्या दादासाठी कॉलरचं वरचं बटन लावून असा वावरणारा सभ्य पप्या. वहिनीसाठी भावासारखं प्रेम करणारा पप्या. बापासाठी मुन्ना भाईवाला पप्या. गौरवसाठी सतत काहीतरी चुकणारा पप्या. आनंदीसाठी एकदम भोळा पप्या. परीसाठी भंकस करणारा पप्या. आपल्या साहिल भाईसाठी त्याचा पार्टनर चंकी पांडे पप्या. पण तू आहेस ना मुक्ता भाई, तुझ्या समोर आपली कुठलीच इमेज नाही. म्हणजे आतापर्यंत ज्या सगळ्या इमेज आहेत, ज्याला सगळ्यांना रिस्पेक्ट मिळतो, त्यापैकी नक्की मी कोण आहे ते मला माहिती नाही.
पण मी तुझ्याबरोबर जे वागतो ना ते एकदम माझ्यासारखं वागतो. म्हणजे हसायला आलं की हसतो, रडायला आलं की रडतो. जे मनात असतं ते डायरेक्ट सांगतो बाई, कुठली इमेज न घेता. मला माहिती आहे हे सगळं खोटं आहे. मी आयुष्यात काहीतरी करावं, मला आवडतात त्या गोष्टी कराव्यात म्हणून तुम्ही हे तयार केलं, अवॉर्ड वगैरे. आणि मला तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मी तिथे खूप दिवस असणार आहे. मी पहिल्यांदाच बाबूपासनं तुमच्यापासनं इतकी दूर असणार आहे, एकटी. पण हे माझ्या भल्यासाठी आहे. पण हीच वेळ आहे स्वतःच्या पायांवर उभी राहायची, काहीतरी करून दाखवायची. यु नो व्हॉट, तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. थँक्स मला इतक्या गोष्टींची ओळख करून दिल्याबद्दल. थँक्स. आणि मी आनंदाने चालली आहे, त्यामुळे कुणी सेंटी होणार नाही. कारण माझा मोटो काय आहे, डोंट वरी, आहे ना परी. बाय. भाई एक 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 सेल्फी तो बनता है ना भाई. हाँ? एक आपला काय एक्सपिरियन्स जास्त नाहीये भाई, पण काढतो भाई. येतोय का भाई. अरे काय करतोय, दिसायला पाहिजे ना सगळे सगळे या भाई. आणि कोणी चीज म्हणणार नाहीये, सगळे माझ्या मागे म्हणा व्हॉट द फालतूगिरी. It's a new day, it's a new dawn, I'm feeling good. चल ना, उठ ना, रेडी हो, चल पटकन. आंघोळ बिंघोळ केली नाहीस अजून? भाई आज खूप आठवण येते सगळ्यांची. सगळ्यांची म्हणजे कोणाची? घरच्यांची? हा म्हणजे आपले बंटर लोक भाई, साहिल, परी, गौरव, मुक्ता. आज का अचानक? भाई काल आपल्याला प्रॉफिट झाला ना भाई, ते सगळे असते ना इकडे तर फुल धमाल केली असती भाई, पार्टी केली असती. आम्ही असंच करायचो, बिंदास सुट्टी घ्यायचो. म्हणजे एकदा तर हे प्रॉफिट वगैरे सोड, टेन्शनचं वातावरण होतं. म्हणजे भाई शेफ नव्हता, हॉटेल कसं चालवायचं माहिती नव्हतं. तर आम्ही टेन्शन घेतलं नाही, आम्ही सुट्टी घेतली आणि फुल धमाल केली भाई, फुल क्रिकेट खेळलो. Come on, रन आउट आहे. अरे साहिल, अरे तो फोन सोड ना. फोन ला लागला. अरे सॉरी. और यहाँ पे गौरव भाई ने शानदार कैच लेके ये विकेट ले चुकी है. ठीक है ठीक है. मला नाही अरे कम ऑन टाइगर. कंटिन्यू कंटिन्यू. ते काय करतेस? टिश. टिश. मी 2 सेट मारून येतो. हो हो. मुक्ता
कम ऑन. मी आलो पूर्ण करतो. ब्रेक ब्रेक. बघू. अरे काहीच सिरियसली घेत नाहीत यार हे लोक. अरे किती हे बघ बघ हे काय करतायत बघ. दाखव. शिथिल आणि त्याच वेळी तुमच्या मनात प्रकाशाचा एक किरण उच्छाद म्हणतोय. हे बघा, शरीराची भूक असते, मनाची भूक असते. हा प्रकाशाचा किरण तुमच्या मनाची भूक अरे मनाची भूक भागवतोय रे. मनाची हे फरसाण खातायत यार. किती घाणेरडे लोक आहेत यार हे. अरे हट, काहीच सिरियसली करत नाहीत यार हे लोक. मी चाललो यार, तुम्ही करा तुमचं. घे भाई घे. थोडं तर घे. डाएट चाललंय बाई. अलर्ट ते ठेवून दे. डोळे मिटा. तुमचं शरीर शिथिल पडत चाललंय आणि मनात प्रकाशाचा किरण उच्छाद मांडतोय. शरीर शिथिल, मन उत्साही. शरीर शिथिल, मन उत्साही. शरीर शिथिल, मन. काय करताय रे तुम्ही? दगड काय मारताय तुम्ही? बाई कावळा आहे कावळा आहे मागे त्याला मागे कावळा. हे बघ. अरे जाईल तो. नाही बाई, इथे अलाउड नाही कावळा. हे काय हॉटेल आहे बाई? हे काय ते हे आहे का ते? डोळे मिठ. मला राग येतो बाई. हो. शरीर शिथिल, मन उत्साही. शरीर शिथिल, मन उत्साही. मनात पाण्याचा धबधबा कोसळतोय. शरीर मात्र दगडासारखं कोरडं आहे. मनात समुद्राच्या लाटा उसळतायत. शरीर मात्र किनाऱ्यासारखं थंड आहे. मनात मृगाचा पाऊस आहे, पण शरीरात मात्र दुष्काळ पडलाय. मनात बर्फवृष्टी होतीये. मोली यार, माझा बर्थडे काही महिना आधी हवा होता ना. तुम्हाला लोकांना लवकर भेटलं असतं नाही. आता ते बाई आपल्या हातात नाही ना, ते बर्थडे वगैरे. पण बाई आम्ही इकडे खूप धमाल केली. क्रिकेट काय, पार्टी काय, बाई व्यायाम काय, सगळं केलं इकडे. हे हॉटेल कमी ना, घर जास्त आहे. दॅट्स ट्रू. तुमच्यासाठी हे घरच आहे आणि माझ्यासाठी आणि सावीसाठी हे डॅडाचं बंद पडलेलं हॉटेल आहे. आमचा अँगल थोडासा वेगळा पडतो. दॅट्स इट. भैया सुट्टी हुया. ओके, हिशोब तसा क्लिअर आहे. म्हणजे कालचा प्रॉफिट जर आपण व्यवस्थित 9,473 इंटू पुढचे 26 दिवस, नाही नको, ॲव्हरेज प्रॉफिट घेऊया आपण 8,500 इंटू पुढचे 26 डेज. झाले 2,21,000 आणि हे वरचे आता 9,473 म्हणजे होतील 2,30,473 आणि सगळा मग हॉटेलचा खर्च वगैरे सगळं मायनस केला तर प्रॉफिट 2.5 लाखच होतोय. अरे बापरे, काय कमी आहे. अगं नाही, त्याच्याबद्दल बोलत नाही मी. ही आकडेमोडीविषयी पटापट कशी जमते ग तुला? काय करता येईल, प्रॉफिट वाढेल ते. कसं जमतं पण तुला हे? काय अगं हेच आकडेमोड करणं असं पटापट. लहानपणी असा कॅल्क्युलेटर गिळला होता का? यार नाही सुचत आहे. काय करता येईल म्हणजे कस्टमर्स येतील, प्रॉफिट वाढेल. सावी मला सांग, 203 गुणिले 371 किती? 203 गुणिले 371. ओके, 75,313.
बरोबर आहे ग. कसला आकडा आहे हा? काही नाही, असंच. सिरियसलीच नाहीये का आनंदी? हे बघ, आपल्याला अशी काहीतरी स्कीम शोधायला पाहिजे किंवा अशी एखादी ऑफर जी बाकीच्या कुठल्याच हॉटेलमध्ये नाहीये. नाही, सांग काहीतरी, सुचव. हे बघ, खूप पूर्वी माझ्या डोक्यात एक कल्पना होती, पण सगळे हॉस्टेल म्हणून सांगितलं नाही कोणाला. मी नाही हसणार, मला सांग. नको ग. प्रॉमिस. नक्की. हे बघ, मला ना ब्युटी पार्लरची सगळी कामं येतात, तर आपण आपल्या खोलीत एक छोटंसं ब्युटी पार्लर सुरू केलं तर. म्हणजे बघा, अमुक अमुक बिल झालं की त्यावर मेनिक्युअर वगैरे. घाण आहे ना आयडिया? सांगितलं होतं तुला, नको सांगायला लावूस मला. आणि हसलीस तू, प्रॉमिस केलं होतंस ना मला. आनंदी, आयडिया ब्रिलियंट आहे. काय? हो. पप्या, मेरे मुंह की बात छीन ली यार तूने. सिरियसली, हे तुमच्यासाठी घर आहे ना. तुम्ही लोकांनी ही जागा अशी एकदम फुल ऑफ लाईफ करून टाकली. ही पॉझिटिव्हिटी, ही सगळी एनर्जी तुमच्यामुळे. तुला सुट्टी हवी आहे ना? चल, आज सुट्टी डन. फुल रिस्पेक्ट बाय. येस, आज धमाल करूया. चल. येस. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. आता काय? सावी, तिला अजिबात पटणार नाही. हॉटेलचं होणारं नुकसान तुमच्या समोर ठेवेल, सगळा हिशोब दाखवेल आणि प्लॅन कॅन्सल करेल. आपलं जे पेज आहे ना त्याच्यावर आणि सगळ्या सोशल मीडियावर आपण हे खूप मस्त प्रमोट करूया आणि फ्री कुपन्स वगैरे आपण रेडी करू. मस्त आयडिया आहे आनंदी. सावितला माहितीये का, हे माझ्यासोबत पहिल्यांदा घडतं. म्हणजे मला काहीतरी सुचलं आणि समोरच्याला ते आवडलं, असं इतकं भारी वाटतंय ना. कसली गोड आहे सगळं तू. तुझ्यातला इनोसन्स ही तुझी ब्युटी आहे. हे इनोसन्सचं पार्लर काढता येईल का? मी फर्स्ट कस्टमर असे ना. किती कठीण बोलते अगं सावू तू. चला कामाला लागूया आता. हो, करेक्ट आहे भाई. तयारीला लागा, पण हॉटेलच्या नाही, सुट्टीच्या. म्हणजे भाई, म्हणजे आज हॉटेल बंद ठेवून आपण टाइमपास करणार आहोत. अरे काय तू काय बोलू नको मध्ये. आपण आधी सुद्धा सुट्टी घेऊन टाइमपास केलेला आहे. अरे हो, पण आत्ताच हिने मला हिशोब समजवलाय. हे बघ, एक दिवस सुट्टी घेतली ना तरी महागात पडणार आहे आपल्याला ते. हे बघ, एका दिवसाने काही होत. हिशोब ऐकलायस का तू? टार्गेट रेडी ठेवायला पाहिजे आपल्याला. Oh my God. अब कुर्सी की पेटियां बांध लीजिए, क्योंकि हिशोब, अजेंडा, मार्जिन, प्रॉफिट, रिस्क फॅक्टर असे खूप ड्राय, कोरडे वाटणारे पण महत्वाचे शब्द कानावर आदळणार आहेत. हो सायरस, तू पण चला सुट्टी घेऊया या मताचा आहेस का? हो, एक सेकंड. पण तू पप्याचं बोलणं न ऐकता सगळा हिशोब ऐकवणारच. आय नो. प्लीज लिसन टू हिम. आपण पिकनिकला नाही आलोय, हॉटेल चालवायचंय आपल्याला. भाई कसं आहे ना, तू जसं हॉटेलचा हिशोब सांभाळते तसं भाई मी घराचा हिशोब सांभाळतो. म्हणजे भाई हे हॉटेल ना आमच्यासाठी फक्त हॉटेल नाहीये, हे घर आहे आपलं. भाई इथे जर लोक एकमेकांची गप्पा मारत बसले नाही, जर त्यांनी मजा मस्करी केली नाही, हसले नाही, तर भाई घराच्या हिशोबाचं टार्गेट पूर्ण नाही होणार. आणि जसं तुला हॉटेलच्या हिशोबाची पडली ना, तसं मला घराच्या हिशोबाची पडली. भाई हे हॉटेल आहे कारण आपण आहोत. सो या घराच्या हिशोबाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण आज सुट्टी घेऊयात. प्लीज ना भाई. सावी प्लीज. ओके ओके. सो आधी मी जरा फ्रेश होऊन येतो. प्लीज प्लीज.